मुळाचा ओढा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाबळेश्वरकडे गोमांस वाहतूक करणारी काळ्या रंगाची वॅगनर गाडी अडवून पकडली। याच दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोमांस वाहतूक करणारे इसम यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेवेळी चौकातील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती। या घटनेची माहिती कळताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। ही गोमांस वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली। या घटनेची चौकशी आणि पंचनामा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांनी यावेळी दिली। पोलीस ठाणे परिसरात बजरंग दल, मुळाचा ओढा येथील युवक आणि जैन समाजातील लोकांनी गर्दी केली असून गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी शिवसेना शहर संघटक किरण कांबळे, एकनाथ शिंदे गट आणि शिवराणा प्रतिष्ठा कार्यकर्ते अरुण घाडगे, अशोक जाधव, उमेश साळुंखे, गणेश सावंत, सनी साळुंखे आदींची उपस्थिती होती। आज साताऱ्यात बारामती साईडून एक वॅगनर काळ्या कलरची सदर बाजार येथे गोमांस घेऊन आल्याची माहिती आमच्या गोरक्षकांना मिळाली। गोरक्षकांनी ती माहिती पोलिसांना कळवली। शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेत्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना सोबत घेऊन ती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला। ज्या गाडीत लोक होती त्या गाडीनं गोरक्षकांना आणि पोलिसांना उडवण्याचा प्रयत्न केला, तरी पण ती गाडी पकडून शाहूपुरी पोलीस स्टेशनला येऊन जमा केलेली। त्या गाडीत कमीत कमी 100 ते 200 किलो गोमांस आहे। गोमांसच्या 7-7, 8-8 पिशव्या आहेत। तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। गुन्हा दाखल करून पशुवैद्यकीय विभागाला बोलवण्यात आलेला आहे। पशुवैद्यकीय विभाग त्या मांसाची सॅम्पल घेऊन ते टेस्टिंगला देणार आहेत। तरी आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे की जेवढ्या पिशव्या आहेत, जेवढे ठिके आहेत, त्यातले प्रत्येक ठिक्यातले गोमांस चेकिंग करून वेगवेगळे रिपोर्ट आम्हाला बनवलेले पाहिजेत। साताऱ्यात प्रत्येक वेळेस असे प्रकार घडत आहेत। गेल्या वेळेस वसुबारसच्या दिवशी गाई कापली, त्याचा रिपोर्ट आला की रेड्याचं मांस होतं। त्यावेळेस आम्ही SP साहेबांना भेटलो। SP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं की साताऱ्यातील कत्तलखाने किंवा गोमांस जिथं विकतात ते सील करा। त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ते सील केले होते। त्याच्यानंतर पण थोड्या दिवसात ते परत चालू करण्यात आले। तरी हे रिपोर्ट काय येतात ते बघून या रिपोर्टच्या आधारे आम्ही जर हे गोमांस निघालं तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। पोलिसांना आमची विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की साताऱ्यातले कत्तलखाने किंवा गोमांस जिथं चालतं ते हॉटेल्स आहेत ते सगळे सील करण्यात यावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय श्रीराम। मी प्रसाद तिताडे, बजरंग दल बलवासना जिल्हा प्रमुख। आज आम्हाला गोपनीय मार्गे मांस वाहतुकीची माहिती मिळता आम्ही पोलिसांच्या मदतीने शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही गाडी पकडण्याचा प्रयत्न केला। त्यानं गाडी अंगावर घातली पब्लिकच्या व गोरक्षकांच्या। पोलिसांच्या मार्फत आम्ही अशी गाडी पकडली। आता गाडी आणली शाहूपुरी पोलीस स्टेशनला आणली आणि आता पशुवैद्यकीय अधिकारी बोलून त्याच्या मांसाची चाचणी होऊन ते मांस कशाचं आहे ते बघून रिपोर्ट येतील। ते जर गौमाता असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू। आणि आता जे आपल्या तेली खड्ड्यात जो प्रकार झाला वसुबारस दिवशी, तिथं परत एकदा तो धंदा चालू झालेला आहे। तिथे प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही आहे। हे जर असं चालू राहिलं तर आम्ही सातारा बंद ठेवू आणि तीव्र आंदोलन करू। जय श्रीराम।